आमच्या उत्कर्ष आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालयातर्फे एक व्याख्यानमाला चालवली जाते. त्या व्याख्यानमालेमध्ये आजचा हा आपला आजचा दिवस शनिवार. तर आजच्या या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला डॉक्टर अरुण भिकाजी वाळके सर हे उत्कर्ष कॉलेज म्हणजे उत्कर्ष सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज यामध्ये हे मराठीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून या ठिकाणी आहेत. ते स्वतः PhD झालेले आहेत आणि त्यांचा वारकरी संप्रदायामध्ये बराचसा अभ्यास आहे. या दृष्टिकोनातून आपण आजचा त्यांचा विषय असा ठेवलेला आहे की वारकरी संप्रदाय आधुनिक जगाशी प्रासंगिकता व स्वरूप. म्हणजे वारकरी संप्रदाय आजच्या काळानुसार आपल्याला कसा आहे, वारकरी संप्रदायापासून आज आपण या काळामध्ये आपण त्याच्यामध्ये कशी वाटचाल करू शकतो किंवा त्याचा फायदा आपण आजच्या या वाटचालीमध्ये कसा करून घेऊ शकतो, या विषयीची थोडक्यात माहिती आपल्याला किंवा आजच्या व्याख्यानातून आपल्याला डॉक्टर अरुण वाळके सर आपल्याला देणार आहेत. तर उत्कर्ष आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेजचे आमचे प्राध्यापक, मराठीचे प्राध्यापक डॉक्टर अरुण वाळके यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या व्याख्यानमालेला आपल्या सुरुवात करावी. सर, डॉक्टर अरुण वाळके सर. नमस्कार सर्वांना. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिंदखेड राजा आयोजित सॅटरडे सेमिनार या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आजच्या व्याख्यानाचा विषय वारकरी संप्रदायाचं स्वरूप आणि आधुनिक जगाशी प्रासंगिकता. आजच्या या सेमिनारसाठी ऑनलाईन उपस्थित आपल्या उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थ खरात सर, तसेच सन्माननीय सुवर्णा मॅडम, आपल्या कॉलेजचे प्राचार्य सुरुळे सर, या वेबिनारचे समन्वयक प्राध्यापक सुबोध खरात सर, तसेच आपल्या महाविद्यालयाचे सर्व माझे सहकारी प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या व्याख्यानाचा विषय आहे की वारकरी संप्रदायाचं स्वरूप काय आहे आणि आजच्या या आधुनिक जगाशी तो कसा प्रासंगिक आहे वारकरी संप्रदाय. तर यावर काहीसं चिंतन आपल्या समोर आज करायचं आहे, अर्थात चर्चा. वारकरी आवाज येतो ना सर? हो का? येतोय बोला. हो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय जडणघडणीमध्ये अनेक चळवळी, संघटना, अनेक महापुरुष, शूरवीर, अनेकांचंच आपापल्या परीने योगदान आहे. समाज सुधारक असतील, सर्वांचंच योगदान आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये प्रमुख 5 संप्रदाय आहेत. एक आहे नाथ संप्रदाय, दुसरा आहे महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय. असे प्रमुख, छोटे मोठे अजूनही बरेच आहेत, पण प्रमुख संप्रदाय हे 5 आहेत. तर सर्वात प्राचीन संप्रदाय हा नाथ संप्रदाय आहे. त्यानंतर महानुभाव संप्रदाय, त्यानंतर वारकरी संप्रदाय, असा हा क्रम आहे. तर सुरुवातीला आपल्या इतर संप्रदायाची आज काही चर्चा करायची नाही. आज प्रमुख
वारकरी संप्रदाय या विषयावर बोलायचं आहे. तर सर्वप्रथम आपण वारकरी संप्रदाय या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. वारकरी संप्रदाय म्हणजे काय? वारकरी म्हणजे काय? तर वारकरी या शब्दाचा अर्थ असा होतो की वारी करणारा, वारी करी, त्याच्यावरून वारकरी असा हा शब्द बनलेला आहे. मग वारी म्हणजे काय? वारी कुठली करायची? तर प्रामुख्याने पंढरपूरची वारी. पंढरपूरची वारी. पण कोणती वारी? तर तशा प्रमुख 4 वाऱ्या मानलेल्या आहेत. पण त्यापैकी 2 वाऱ्या तर प्रमुख मानलेल्या आहेत. एक आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. किंबहुना काही संतांचं असं काही वचन पण आहेत. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. स्वतः पांडुरंगानेच संत असं म्हणतात की असं आम्हाला हितगुज सांगितलेलं आहे की इतर त्या वाऱ्या नाही घडल्या तरी चालेल, पण किमान 2 वाऱ्याला तुम्ही पंढरपूरला आलं पाहिजे. एक तर आषाढी वारी, आषाढी एकादशी, आणि दुसरी कार्तिकी शुद्ध एकादशी. अशा 2 वाऱ्या करणारे जे कोणी आहेत त्यांना सामान्य रूपाने वारकरी असं म्हटलं जातं. आता संप्रदाय या शब्दाचा अर्थ काय? आता संप्रदाय असा एक शब्द ऐकला की असं वाटतं की काहीतरी हे भेदाभेदाचं काहीतरी विवेचन चालू आहे, असं आपल्या मनामध्ये काहीतरी गैरसमज असतो. त्या शब्दाचा तो जसा अर्थ आहे तसा काही माहिती नसतो एखाद्या वेळेस, आणि काही वेळेला रूढ अर्थ पण असा बनून जातो की जात संप्रदाय असं त्याला हा शब्द लागून जातो. पण संप्रदाय या शब्दाचा खरा जर आपण अर्थ बघितला तर संप्रदाय म्हणजे सम्यक प्रकर्षेन दीयते, यथार्थ रूपाने एक विशिष्ट ज्ञानाची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये एक विशिष्ट ज्ञान दिलं जातं, ज्या परंपरेमध्ये त्याला एक संप्रदाय असं नाव आहे. तर त्याला पंथ असंही म्हणतात. तर सामान्य रूपाने वारकरी संप्रदाय या शब्दाचा अर्थ आपण बघितला. तर या वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत जे आहे ते आहे श्री विठ्ठल. आणि श्री विठ्ठल म्हणजे कोण? तर संतांनी जे काही वाङ्मय लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विठ्ठल म्हणजे दुसरा कोणी नसून हा कृष्णच आहे, ज्याला आपण भगवान श्रीकृष्ण असं, ज्यांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला, उद्धवाला भागवताचा उपदेश केला. जेने गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केलेला आहे तोच भगवान श्रीकृष्ण या विटेवर उभा आहे. म्हणून तर संत तुकारामांचा एक अभंग आहे, तो बहुधा सर्वच गाथेमध्ये सुरुवातीलाच दिलेला आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझे हरी वृत्तीराव. अर्थात इतर जे काही अवतार आहेत, एकंदरीत 10 अवतार मानलेले आहेत, तर त्यापैकी प्रत्येक अवतारामध्ये देवाचे जे अवतार प्रमुख मानले हिंदू धर्मामध्ये, तर त्यामध्ये प्रत्येक अवताराच्या हातामध्ये, देवाच्या हातामध्ये काहीतरी शस्त्रास्त्र आहेत. पण या विठ्ठलाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं शस्त्र नाही. आपण जर श्रीरामाचं चित्र पाहिलं तर तिथे सुद्धा आपल्याला असं दिसतं की हातामध्ये धनुष्यबाण आहे. श्रीकृष्ण असेल तिथेही काही सुदर्शन चक्र वगैरे असे शस्त्र आहेतच प्रत्येक वेगवेगळ्या अवतारामध्ये. परंतु श्री विठ्ठलाचा हे जे रूप आहे तर हे एकदम कमरेवर हात ठेवलेले आहेत आणि दृष्टी सम आहे. म्हणून पहिल्याच अभंगात मी सांगून गेलो की समचरण म्हणजे चरण सुद्धा सम आहेत
आणि दृष्टी सुद्धा सम आहे. याचा अर्थ असा होतो की याच्यातून आपल्याला असं प्रतीत होतं की समानतेचा जो विचार आहे तो या देवतेकडून आपल्याला पाहायला मिळतो. समानता, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. मग आता श्रीकृष्ण जर आहे तर तो इकडे कसा आला मग? तर त्यासाठी संतांनी असं विचार सांगितलेला आहे की पुंडलिकाने जी काही आईवडिलांची सेवा केली त्या सेवेला संतुष्ट होऊन त्याला भेट देण्यासाठी हा भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला आला. म्हणून असं वचन आहे की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता. म्हणजे पुंडलिकाच्याच भावनेला संतुष्ट होऊन हा भगवान श्रीकृष्ण इथे आला आणि मग त्याला सांगितलं गेलं की तू विटेवर उभं राहा. कारण आई वडिलांची सेवा चालू होती आणि सेवेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून मग काहीतरी आपल्याकडे जर कोणी आलं तर त्याला आसन दिलं जातं बसायला. तर मग उठता येत नव्हतं. दोन्ही आई वडिलांचे जे मस्तक आहे ते आपल्या मांडीवर होते पुंडलिकाच्या, म्हणून उठलं तर त्यांच्या सेवेमध्ये व्यत्यय येईल म्हणून जवळच एक वीट होती आणि ती वीट पुंडलिकानं असं सांगितलं जातं की ती वीट फेकली आणि सांगितलं की त्या विटेवर कृष्णाला सांगितलं की तू उभं राहा. आणि म्हणून मग विटेवरी साजिरी असं त्याचं वर्णन केलेलं आहे किंवा सुंदरते ध्यान उभा विटेवरी असंही संत तुकारामांचा दुसरा एक अभंग आहे. तर वारकरी संप्रदायाचा मग काल निर्णय कोणता? कधीपासून हा वारकरी संप्रदाय याची सुरुवात झाली? संत बहिणाबाईंचा तर एक प्रसिद्ध अभंग आहे की संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया. या वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानदेवांनी रचला असं संत बहिणाबाई म्हणजे संत तुकारामांच्या ह्या शिष्य आहेत त्यांनी या अभंगामधून एक प्रकारे संपूर्ण वारकरी संप्रदायाची इमारतच उभी केलेली आपल्या समोर. पाया, कळस, खांब अशा प्रकारे तो संपूर्ण अभंगच आहे. मग संत ज्ञानदेव हे जर पाया आहे त्यांचा काल तर निर्णीत आहे इसवी सन 1270. पण याचा अर्थ संत ज्ञानदेवांनी जरी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं विधान असेल पण तरी सुद्धा त्यांच्याही पूर्वी त्यांचे आजोबा पणजोबा हे वारी करीत होते असा उल्लेख आहे. त्यामुळे आपल्याला वारकरी संप्रदायाचा जो काल आहे तो संत ज्ञानदेवापासून आपल्याला धरता येत नाही. आणि पुंडलिकाचा काल मात्र तो अजून निर्णित झालेला नाही. जर पुंडलिकाचा काल निर्णय जर संशोधकाच्या हाती लागेल तर मग एक ठोस पुरावा आपल्या हाताला येईल. परंतु अजून तरी पुंडलिकाचा जो काल निर्णय आहे तो झालेला नाही. आणि म्हणून या वारकरी संप्रदायाच्या जो कालखंड आहे त्याचे काही टप्पे पडतात. ते असे आहेत की भक्त पुंडलिक ते संत ज्ञानदेव असा एक टप्पा जे काही इतिहास संशोधक आहेत त्यांनी केलेला आहे. SP कॉलेज पुणे इथे काही काल प्राचार्य असणारे प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांनी वारकरी पंथाचा इतिहास असं एक छोटस पुस्तक लिहिलंय आणि ते अभ्यासपूर्ण आहे, संशोधनात्मक आहे. तर त्यामध्ये असे काही कालखंड पडलेले आहेत वेगवेगळे. तर भक्त पुंडलिक ते संत ज्ञानेश्वर हा पहिला कालखंड आहे. अर्थात संत ज्ञानदेवांच्या पूर्वी देखील वारकरी संप्रदाय होता हे याच्याविषयी अनेक पुरावे आहेत. अर्थात त्यांचे 7 पिढ्या अगोदरचा इतिहास उपलब्ध आहे. तर ते सगळे वारी करीत होते. म्हणजे त्याच्या अगोदर 7 पिढ्या आपल्याला पाठीमागे जाता येतं. म्हणजे 1270 आणि त्याच्या अगोदर पाठीमागे 700-800 वर्ष आपल्याला जाता येतं. आणि शंकराचार्यांचा कालखंड हा 8वं शतक आहे. तर त्यांनी सुद्धा
श्री विठ्ठलाचे स्तोत्र संस्कृत मध्ये लिहिलेले आहेत. 8 अष्टक म्हणून आहेत. पांडुरंग अष्टक. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातुम मुनींद्रही समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशा प्रकारचे 8 स्तोत्र शंकराचार्यांनी रचलेले आहे आणि त्यांचा कालखंड हा 8वं शतक आहे. यावरून त्याही पूर्वी आपल्याला पाठीमागे काही काळ जाता येतं. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो आहे संत ज्ञानदेव आणि संत नामदेव. अर्थात ही सर्वच संतांची मंडळी, कारण संत ज्ञानदेवांच्या कालामध्ये अनेक संत होऊन गेले. याचा संत ज्ञानदेवांचा काल आहे इसवी सन 1270 आणि संत नामदेवांचं अंतिम म्हणजे ज्याला समाधी म्हणतात ते आहे 1350. तर हा दुसरा कालखंड आपल्याला दुसरा टप्पा मानता येतो. तिसरा टप्पा आहे तो म्हणजे संत भानुदास आणि संत एकनाथ, म्हणजे 1350 ते 1588. चौथा टप्पा आहे संत तुकाराम आणि संत निळोबा किंवा समर्थ रामदास. 1608 हा संत तुकारामांचा जन्मकाल आहे, इसवी सन 1608 ते 1650. पण पुढे संत निळोबा यांचा कालखंड धरून तो 1720 म्हणजे 18व्या शतकापर्यंत ही मालिका आपल्याला जो विकासाचे टप्पे आहेत ते आपल्याला पाहता येतात. त्यानंतर वारकरी संप्रदायाचं स्वरूप लक्षात घेत असताना त्या संप्रदायाचं तत्वज्ञान सुद्धा विचारात घ्यावं लागतं. तर वारकरी संप्रदायाचं काय तत्वज्ञान आहे? जी इंडियन फिलॉसॉफी आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये 2च प्रमुख भेद असतात. ते म्हणजे एक तर द्वैतवाद आणि दुसरा अद्वैतवाद. तर वारकरी संप्रदाय हा अद्वैत मानणारा होता आहे. इंडियन फिलॉसॉफीमध्ये एकंदरीत 12 दर्शनकार आहेत. त्यामध्ये 2 प्रामुख्याने विभाग पाडलेले, एक आस्तिक दर्शनकार आणि नास्तिक दर्शनकार. तर आस्तिक दर्शनामध्ये न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र आणि उत्तर मीमांसा शास्त्र. आणि दुसरा जो वर्ग आहे त्यामध्ये आहे चार्वाक, जैन आणि बौद्धांचे 4 शिष्य म्हणजे सौत्रांत्रिक, वैभाषिक, योगाचार आणि माध्यमिक असे 4, म्हणजे एकंदरीत 6 आणि 6 12 असे हे दर्शनाची ही परंपरा. दर्शन म्हणजे तत्वज्ञान, अशी ही इंडियन फिलॉसॉफी आहे. तर यामध्ये 2च प्रामुख्याने भेद असतो आस्तिक दर्शनामध्ये. एक तर भेदाचं प्रतिपादन करणारे, दुसरे अद्वैताचे. द्वैत किंवा अद्वैत म्हणजे द्वैत अद्वैत हे म्हणजे कशाचं द्वैत आणि कशाचं अद्वैत? तर तत्वज्ञानामध्ये 3 गोष्टीचा विचार केला जातो. एक आहे जीव, दुसरा आहे जगत आणि तिसरं तत्व आहे ईश्वर. या 3 तत्वाचा विचार तत्वज्ञानामध्ये असतो. कोणत्याही तत्वज्ञानामध्ये जीवाचं स्वरूप काय, जगताचं स्वरूप काय आणि ईश्वराचं स्वरूप काय. तर तिन्ही एक मानणं हा अद्वैत सिद्धांत आहे. आणि जीव आणि ईश्वर यामध्ये भेद मानणं किंवा जीव आणि ईश्वर आणि जगत याच्यामध्ये भेद मानणं हा द्वैत मत आहे. हे द्वैत मत आहे. तर वारकरी संप्रदाय हा अद्वैत मताला अनुसरणारा असा हा संप्रदाय. जीव, जगत आणि ईश्वर हे एकच आहे. याच्यासाठी संत ज्ञानदेवांनी असे उदाहरण दिलेले आहेत की सुवर्ण आणि अलंकार, सोनं आणि अलंकार. वास्तविक सोनं आणि अलंकार हे म्हणायला भिन्न आहेत, पण वास्तविक अलंकारामध्ये सुद्धा सोनच आहे. अलंकार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सोनच आहे. तसं जीव म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो ईश्वराचा अंशच आहे. जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनः
मनःषष्ठानींद्रियानी प्रकृती स्थानी कर्षति. म्हणजे जीव आणि ईश्वर याच्यामध्ये भेद न मानणं हा अद्वैत. म्हणजे जीव हा ईश्वराचाच अंश आहे. किंवा दुसरं उदाहरण असं दिलेलं आहे की समुद्र म्हणजे पाणी आणि त्याच्यावरचा तरंग, लाटा, हे एकच आहेत. लाट ही त्या पाण्यापेक्षा भिन्न नसते. फक्त वाऱ्याच्या हालचालीमुळे आपल्याला आपण म्हणतो की लाट आली. लाट आली म्हणजे काय? लाट म्हणजे पाणीच असतं. पाण्याशिवाय लाटेला काही दुसरं अस्तित्वच नसतं. तसं जीवाला दुसरं काही अस्तित्वच नाही. जीव म्हणजेच ईश्वर. संत तुकारामांचा हे अभंग आहे की अमर आहा अमरा खरे की पहा खोटे. म्हणजे जीव सुद्धा जसं ईश्वराचं अमरत्व आहे तसंच जीवाचं अमर हे स्वरूप. अरे हलका न ते जे यार आहे पाणी पाणी मत करो यार. तर वारकरी संप्रदायामध्ये अद्वैताला मान्यता आहे, पण भक्तीला सुद्धा विशेष महत्व आहे. मग भक्ती जर करायची असेल तर त्यामध्ये दोन लागतात. एक तर ईश्वर लागतो आणि भक्ती करणारा दुसरा कोणीतरी उपासक लागतो. उपासक असा त्यामध्ये भाव लागतो. अर्थात भक्ती करण्यासाठी द्वैत लागतं. मग जर तो अद्वैत प्रतिपादन करणारा जर पंथ संप्रदाय असेल तर मग भक्ती कशी होणार? आणि वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म म्हणूनच ओळखला जातो, भक्ती संप्रदाय म्हणून ओळखला जातो. पण त्याचा अर्थ असा आहे की अद्वैत सिद्धांत मानणार आहे हे जसं खरं आहे तसं भक्ती संप्रदाय आहे हेही खरं आहे. त्यात मग त्याची संगती कशी? संगती अशी आहे की इथे कल्पित द्वैत मानलेलं आहे. वास्तविक अद्वैत आहे आणि कल्पित द्वैत मानलेलं आहे. म्हणून अमृतानुभव या ग्रंथामध्ये संत ज्ञानदेवांनी यासाठी उदाहरण असं दिलंय की द्वैत म्हणजे कसं, देव आणि भक्त असे कसे वेगळे होतात? तर एकच, जसं आपलं अजिंठ्याची लेणी आहे, तर एकाच दगडामध्ये वेगवेगळ्या मूर्ती घडवलेल्या आहेत. दगड एकच आहे पण त्यामध्ये सुद्धा असा व्यवहार होऊ शकतो की एक नंदी असेल, दुसरी महादेवाची एखादी पिंड असेल, असे वेगवेगळे त्यामध्ये एकाच दगडामध्ये होऊ शकतात. त्याप्रमाणे अद्वैतामध्ये सुद्धा असा कल्पित द्वैत कल्पून त्यामध्ये भक्तीचा व्यवहार होऊ शकतो. आणि संत तुकारामांनी देखील असं म्हटलेलं आहे की हा जो संप्रदाय आहे हा भक्ती संप्रदाय आहे. यामध्ये भेदाभेद मानण्याचं कारण नाही. संपूर्ण जगत, जीवाचा विचार झाला, जगताचा विचार, संपूर्ण जग हे भगवत स्वरूप आहे, ईश्वराचं रूप आहे. आणि म्हणून त्यांचा सुप्रसिद्ध अभंग असा आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे का देहाचे अवयव, सुख दुःख भोग जीव पावे. अर्थात इथे पूजा सांगितली, पण कोणती पूजा? वर्मपूजा. वर्मपूजा म्हणजे काय? ईश्वराची वर्मपूजा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर जो ईश्वर आहे त्याच्या पूजनाचं हे वर्म आहे. काय वर्म आहे? की कोणाही जीवाचा न घडो मत्सर. का? कारण संपूर्ण जगतच जर हे ईश्वराचं रूप आहे, स्वरूप आहे, तर मग कोणाचाही आपण जर द्वेष केला तर तो ईश्वराचाच द्वेष मत्सर होतो. त्यामुळे कोणाचाही मत्सर करू नये. आणि म्हणून पुढे उदाहरण दिलं, तुका म्हणे एका देहाचे अवयव, एक शरीर आहे आणि त्याला वेगवेगळे अवयव आहेत, हाते, पाये, कान, नाक, डोळे. जर कुठल्याही एका अवयवाला जर काही वेदना झाली, काही समजा एखादी सुई म्हणा काही टोचलं, तर अवयवाला जरी ती वेदना झालेली असली तरी सुद्धा ती त्या जीवाला होत असते. त्याप्रमाणे कुठल्याही जगातल्या, म्हणजे केवळ तो मनुष्यच असला पाहिजे असं नाही, कुठलाही प्राणी तो असू शकतो. आणि म्हणून ही जी हिंसा आहे, याला हिंसा 3 प्रकारची असू शकते.
एकतर शारीरिक, वाचिक आणि कायिक. शारीरिक हिंसा एखाद्याला मारणं, ठार मारणं. दुसरे वाचिक हिंसा म्हणजे एखाद्याला आपण कारण नसताना दुखवणं बोलण्यानं, ही वाचिक हिंसा झाली. आणि मनाने त्याच्याबद्दल वाईट चिंतन करणं, ही मानसिक हिंसा आहे. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे, कोणत्याच प्रकाराने आपल्याकडून दुसऱ्याचा, इतरांचा मत्सर होऊ नये. का होऊ नये? तर जगत किंवा हे संपूर्ण जे जग आहे हे ईश्वराचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे कुठल्याही जीवाचा जर आपण द्वेष, मत्सर केला तर तो ईश्वराचाच मत्सर होतो. त्यामुळे कोणाही जीवाचा न घडो मत्सर, असा महत्वाचा एक सिद्धांत तुकारामांनी सांगितलेला. हे झालं तत्वज्ञान. आता वारकरी संप्रदायाचा आचार धर्म काय, साधना काय आहे त्याची? तर या संप्रदायाचं आराध्य दैवत हे विठ्ठल आहे. आणि क्षेत्र पंढरपूर, आपण सुरुवातीला त्याचा विचार केला. तर आचार धर्म काय? तर या पंथाला दुसरं एक नाव आहे की माळकरी पंथ. माळकरी पंथ का म्हणतात? कारण या संप्रदायाचे दीक्षा घेणारे, त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते. आणि या तुळशीच्या माळेला खूप महत्व असतं. म्हणजे काही पंथामध्ये असं असतं की माळ काढली तरी चालतं, म्हणजे जपापुरती ती माळ असते. काही आपापल्या उपास्य देवतेचं नामस्मरण, जप वगैरे करतात. परंतु वारकरी संप्रदायामध्ये मात्र माळेला एवढं महत्व आहे की जर ती माळ तुटली गळ्यातली, तर माळ परत गळ्यात घातल्याशिवाय पाणी सुद्धा घ्यायचं नाही, असा एक नियम आहे. आणि एक बाह्य लक्षण आहे की गोपीचंदन टिळा, हे बाह्य लक्षण आहे वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायाचा प्रमुख मंत्र आहे जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी असा मंत्र आहे. त्यानंतर कीर्तनामध्ये ईश्वराचं लीला, गुणगान, म्हणजे भगवान, भक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम कीर्तनाच्या माध्यमातून याचा विस्तार, आविष्कार होत असतो. त्याचबरोबर सामाजिक नीती आहे, सदाचार आहे, अशा प्रकारचा उपदेश कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायामध्ये एक आपलं तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहे कीर्तन, प्रवचन. वारकरी संप्रदाय भक्ती करण्यासाठी संसार प्रपंच सोडायला सांगत नाही. म्हणून वारकरी पंथामध्ये जे काही संत आजपर्यंत होऊन गेले, काही अपवादात्मक जर संत सोडले तर सर्व हे गृहस्थी होते, म्हणजे सर्वांनी लग्न वगैरे केलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी ईश्वर प्राप्तीसाठी कुठेतरी जंगलामध्ये जायला पाहिजे, संन्यास घ्यायला पाहिजे, अशा प्रकारचा उपदेश वारकरी पंथाने कधीच केलेला नाही. किंबहुना त्यांना ते मान्य सुद्धा नाही. म्हणून संत ज्ञानदेवांनी एक अभंग आहे त्यांचा हरिपाठामध्ये सुप्रसिद्ध, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. म्हणजे संसारात राहूनच तुम्ही हा परमार्थ करू शकता. म्हणून याकरिता तुम्हाला संन्यास घ्यायची गरज नाही, किंवा कुठे घर सोडून, आपला परिवार सोडून कुठे जायची गरज नाही. आणि म्हणून सर्व जे संत होते, संत सावतामाळी असेल, संत नरहरी सोनार असेल, संत गोरोबा काका असतील, अनेक प्रकारचे जे संत आहेत सर्व जाती धर्मामध्ये जन्माला आलेले, तर हे संत कुठे घरदार सोडून गेले नाही. संत सावतामाळीचं तर असं उदाहरण आहे की वारकरी पंढरपूरला जात असताना त्यांना म्हणत होते की तुम्ही का नाही वारीला जात? कारण संत सावतामाळी हे कधी पंढरपूरला गेले नाही. का ते असं म्हणत होते, मी जर पंढरपूरला गेलो तर त्यांचा व्यवसाय होता की शेतीचा, भाजीपाला वगैरे पिकवणं. मग मी जर पंढरपूरला गेलो तर याला पाणी कोण देईल? हे सगळं सुकून जाईल, वाळून जाईल हे जे पीक आहे ते. आणि म्हणून ते असं म्हणतात की हाच माझा भगवंत आहे.
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आणि म्हणून असं आख्यायिकापणे असं सांगितलं जातं की आजही सर्व संतांच्या पालख्या या पंढरपूरला जातात, परंतु श्री विठ्ठलाची पालखी ही सावतामाळी यांच्या गावी येते. म्हणून याच्यातून एवढंच घ्यायचं की भक्ती करण्यासाठी किंवा परमार्थ करण्यासाठी काही आपलं घरदार वगैरे सोडण्याची गरज नाही. अशा प्रकारे अशा प्रकारचा जो आचार धर्म आहे तो वारकरी संतांनी सांगितलेला आहे. अर्थात कर्म हीच पूजा असं त्यांनी म्हटले. कर्मे शुभ जवा असं संत ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की ईश्वराची पूजा ही कर्माने करायची. म्हणजे काय, आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म प्रामाणिकपणे करणं हीच पूजा आहे. जसं आता एखादा डॉक्टर असेल, रुग्णसेवा करणं हीच त्याची खरी पूजा आहे. एखादा शिक्षक असेल, विद्यार्थ्याला एखादा विषय समजेपर्यंत त्याला समजून सांगणं हीच त्याची पूजा आहे. असं प्रत्येक म्हणजे ज्याच्या वाट्याला जे जे कर्म आलं असेल तीच त्याची पूजा आहे आणि तोच त्याचा खरा धर्म आहे. म्हणून धर्म आपण धर्माच्या बाबतीत तर आजपर्यंत जेवढे काही रक्तपात झालेला आहे तो दुसऱ्या कशाच्या कोणत्या आधारावर झालेला नाही. मग धर्माच्या बाबतीत आपण एवढं भांडत असतो, पण संतांनी सांगितलं की धर्म म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं हाच खरा धर्म. स्वतःच कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच खरी पूजा आणि हाच खरा धर्म आहे. अशा प्रकारचा उपदेश वारकरी संतांनी समाजाला केलेला आहे आणि तो आजच्या काळामध्ये खूप प्रासंगिक आहे. भक्ती करण्याकरता दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगितला की इथं, कारण संत ज्ञानदेवांच्या अगोदर सर्वांना अधिकार नव्हता, तर सर्वप्रथम ही कोंडी फोडण्याचं काम संत ज्ञानदेवांनी केलं. त्यांनी असं म्हटलं की येथ जाती कुळ अप्रमाण, हे सगळं अप्रमाण आहे भक्ती मार्गामध्ये. कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असो, खर तर ह्या जाती वगैरे ह्या व्यवसायावरून पडलेल्या आहेत. त्याला काही एवढं काटेकोरपणे फार त्याला महत्व द्यायला नको होतं, परंतु संत ज्ञानदेवांच्या अगोदर ही सगळी परिस्थिती होती आणि म्हणून याचे चटके जे आहेत स्पृश्याचे हे स्वतः संत ज्ञानदेवांना बसलेले आहेत. संन्याशाची मुलं म्हणून त्यांना अनेक वर्ष वाळीत टाकलं गेलं, त्यांची खूप मोठी अवहेलना झाली, विडंबना झाली. आणि म्हणून पुढे असं म्हटलेलं आहे संतांनी की ईश्वर हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कधीच पाहत नाही. किंबहुना एक सुप्रसिद्ध असा अभंग आहे की उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून. तो काही पाहत नाही की कोण उंच आहे कोण नीच आहे. खर तर आपल्या कर्तृत्वाने मनुष्य हा लहान किंवा मोठा होत असतो. त्याच्या सदाचरणाने, त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या ज्ञानानेच तो मोठा होत असतो. आणि म्हणून ईश्वर संत म्हणतात की तो असं काही पाहत नाही की तो तो कसा कोणत्या जातीमध्ये जन्माला, कोणत्या धर्मामध्ये जन्माला. आणि म्हणून तर त्या अभंगामध्ये असं आहे की सज्जन कसा विकू लागे मास, हे तर मुस्लिम धर्माचे होते, पण त्यांच्यासोबतही असं त्या अभंगामध्ये आहे की त्यालाही त्याच्यासोबत भगवान त्याला मांस विकू लागले. म्हणून तो अमुक जातीमध्ये जन्माला आला म्हणजे तो काही परमार्थ करू शकतो किंवा तो श्रेष्ठ आहे, असं ही जी समजूत होती संतांच्या अगोदर की अमुक कुळामध्ये जन्माला म्हणजे तो श्रेष्ठ आहे, तमुक कुळामध्ये जन्माला म्हणजे तो उच्च आहे, नीच आहे, ही जी समजूत होती, तर ही समजूत नष्ट करण्याचं कार्य हे संतांनी केलं. आणि त्यांनी दुसरी गोष्ट आचरण शुद्धीवर विशेष भर दिलेला आहे. याच्यामध्ये आचरण काय आहे की वारकरी संप्रदायामध्ये सत्य भाषण करणं. दुसरी गोष्ट आहे की परस्त्रीला माते समान मानणं. तिसरी गोष्ट आहे की परद्रव्याची इच्छा न करणं. त्यानंतर मद्यपानापासून दूर राहणं, मृदू भाषण करणं,
मराठीची परोपकार करणं, अशा प्रकारे काही जे शुद्धाचरणाचे नियम आहेत ते या वारकरी संप्रदायाने जपलेले आहेत. पहिली गोष्ट आहे सत्य भाषण करणं. त्यानंतर माते समान मानणं, परावी या नारी माऊली समान, असं संत तुकारामांचं वचन आहे. त्यांच्याच बाबतीमध्ये असा प्रसंग घडला होता की काही कुटील मंडळी असतात आणि त्यांनी त्यांचं आचरण हे कसं आहे हे पाहण्यासाठी संत तुकाराम हे भंडारा डोंगरावर होते. आजही तो डोंगर प्रसिद्ध आहे, तिथे अनेक लोक येत असतात. तर तिथे काही कुटील मंडळींनी एका स्त्रीला पाठवलं होतं तुकाराम महाराजांकडे. तर त्यावेळेस संत तुकारामांचं वचन आहे की परावी या नारी माऊली समान, म्हणजे आम्हाला परस्त्री ही आमच्या आई समान आहे. हे तत्व वारकरी संप्रदायामध्ये जपलेलं आहे. त्यानंतर मृदू भाषण करणं, की असं बोलायला पाहिजे की दुसऱ्याचं मन आपल्या बोलण्यापासून दुखवू नये. अशा प्रकारे संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे की कसं बोलायला पाहिजे. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ते खरं असलं पाहिजे, मृदू असलं पाहिजे, अमृतासारखं ते आपलं संभाषण असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की परोपकार. हे सुद्धा फार मोठं एक संतांनी आपल्याला आचरण सांगितलेलं आहे. आणि तुकारामांनी तर पाप पुण्याच्या एवढ्या सुटसुटीत व्याख्या केलेल्या आहे की पुण्य म्हणजे काय. पुण्य ते परोपकार, दुसऱ्यावर परोपकार करणं. कारण एकदा जर आपल्या गरजा पूर्ण झाल्या, खरं तर गरजा माणसाच्या पूर्ण होतच नाहीत, पण त्यांनी असं सांगितलं की आपल्याकडे किती असलं पाहिजे. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपिगृहा. कबीरांनी सुद्धा असं म्हटलंय की मी भुका नाही राहिला पाहिजे, आणि जर कोणी माझ्याकडे अतिथी आला एखादा तर तोही माझ्या घरून भुका गेला नाही पाहिजे, एवढं मिळालं पाहिजे. अर्थात ह्या गरजा एकदा पूर्ण झाल्यानंतर आपलं समाजाबद्दल सुद्धा एक बांधिलकी असते, त्यांच्या प्रती सुद्धा काही आपलं देणं असतं, आणि म्हणून परोपकार केला पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, म्हणजे परोपकार करणं हेच पुण्य आहे आणि परपीडा हे पाप आहे. दुसऱ्याला दुःख देणं हेच पाप आहे. एवढ्या सुटसुटीत व्याख्या इतर दुसऱ्या कुठल्या संतांनी केलेल्या नाही. म्हणून शुद्ध आचरण हा भक्तीचा आधार मानलेला आहे. त्यानंतर या वारकरी संप्रदायाचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ प्रमुख संस्कृत 2 ग्रंथ त्या ग्रंथाला मान्यता दिलेली आहे. संत तुकारामांनी असं म्हटलेलं आहे, गीता भागवत करीती श्रवण, म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे 2 संस्कृत ग्रंथ याला विशेष महत्व दिलं. आणि जे मराठी ग्रंथ आहेत तर त्यामध्ये ज्ञानेश्वरी, संत एकनाथांची एकनाथी भागवत आणि सर्व संतांचे अभंग गाथा, अशा प्रकारचे हे वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहेत. त्यानंतर वारकरी संप्रदायात आतापर्यंत आपला वेळ जवळपास 40 मिनिटं झालाय, नाही का. अजून 10 मिनिटांमध्ये आता जो दुसरा आपला टॉपिक म्हणजे याच्या अंतर्गतच जो आहे की आजच्या कालामध्ये वारकरी संप्रदायाची प्रासंगिकता काय. वास्तविक हा फार खूप महत्वाचा विषय सरांनी दिला की आणि याच्यावर आता काही दिवसापूर्वी काही मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये हिंदीमध्ये सुद्धा एक वेबिनार झालं होतं की आजच्या दृष्टीमध्ये संत साहित्याची प्रासंगिकता काय. तर ते सुद्धा वेबिनार मी अटेंड केलं होतं. तर त्यामध्ये काही महत्वाचे चांगले मुद्दे आहेत. ते असे आहे की आजचं जग हे विज्ञान युग आपण म्हणत असतो, याला संगणकाचं युग असं म्हणत असतो, पण 21वे शतक हे विज्ञान माहिती तंत्रज्ञान असं युग म्हणून ओळखलं जातं. हे जरी खरं असलं, पण सर्व मानवाचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल
तर केवळ नुसता भौतिक विकास होऊन चालत नाही. त्याच्याही पुढे जर सांगायचं झालं तर नुसता भौतिक विकास म्हणजे मानवाचा सर्वांगीण विकास नाही. कारण जर समजा आपल्याला चालण्यासाठी चांगले रस्ते हवे आहेत, असायलाच पाहिजे, पण त्या रस्त्यावरून चालणारे माणसं सुद्धा हे त्यांचं मन, मेंदू हा सुद्धा जाग्यावर असला पाहिजे. जर तो चालताना तिकडूनच जर समजा, आता ग्रामीण भागामध्ये तर अशी अवस्था आहे की काही लोक असे असतात, एवढे व्यसनाधीन असतात की त्यांना रोडवरून चालता सुद्धा येत नाही. म्हणून जसा रस्ता महत्वाचा आहे तसं त्याचं आचरण सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून यामध्ये मानवी मूल्य हे सुद्धा आपल्याला महत्वाचे आहेत आजच्या दृष्टीने. भौतिक विकास हा झालाच पाहिजे, पण त्याचबरोबर दुसरीकडे ज्या काही वासना आहेत माणसाच्या, आज हे प्रासंगिक काय, त्याचं एक महत्वाचं एक संगती अशी आहे की मनुष्य हा जेव्हापासून सृष्टी निर्मिती झाली असेल, मानवाचं ज्यावेळेस हे झालं असेल उत्पत्ती, तेव्हापासून काही मूलभूत वासना अशा आहेत की त्या कोणत्याही कालामध्ये बदलत नाहीत, प्रत्येक कालामध्ये राहतातच. किंवा साहित्यशास्त्रामध्ये त्याला स्थायी भाव असं म्हटलेलं. ह्या कोणत्याही कालामध्ये ह्या वासना माणसाच्या अंतःकरणामध्ये असतातच. उदाहरणार्थ क्रोध. क्रोध हा रामायण काळामध्ये होता आणि आज नाही असं आहे का? नाही. कारण क्रोध हा कोणत्याही काळामध्ये, आणि म्हणून त्या क्रोधाच्या निवृत्तीसाठीचा जो उपाय आहे, तो जो प्राचीन काली जो सांगितला तो आजही लागू पडतो. संतांनी सांगितला 400 वर्षापूर्वी किंवा 700 वर्षापूर्वी, तर तो आजही उपयोगाचा आहे. म्हणून मानवाच्या अंतःकरणामध्ये काही विकार सांगितलेले आहेत आणि हे विकार कोणत्याही कालामध्ये हमेशा असतात. आणि म्हणून त्या कालामध्ये, म्हणून याला अक्षरवाङ्मय असं म्हटलेलं आहे की हे कालातीत असतं आणि सार्वत्रिक असतं. कुठल्याही देशामध्ये जरी गेलात तरी सुद्धा त्याही देशामध्ये असतात. याच्यावरून असं आहे की सार्वत्रिक आणि कालातीत. आणि म्हणून संतांनी केलेला हा जो उपदेश आहे नैतिक मूल्यांचा, मानवी मूल्यांचा, तर हा उपदेश कोणत्याही कालामध्ये लागू पडतो. जर माणसाची वासना अर्थात इच्छा, काम ही पूर्वी होती ना आज नाही असं आहे का? नाही. तर वाईट इच्छा ही कधीही चांगली नाही. आणि म्हणून त्याकरिता जो काही संतांनी जो उपदेश सांगितलेला आहे की हे जे याला विकार असं म्हटलेलं आहे, काम, क्रोध, लोभ. कामामुळे व्यभिचार घडतो, क्रोधामुळे हिंसाचार घडतो आणि लोभामुळे भ्रष्टाचार होतो. हे 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून आजची सर्वात मोठी समस्या हीच आहे. एक तर व्यभिचार, दुसरी गोष्ट आहे हिंसाचार आणि तिसरी गोष्ट आहे भ्रष्टाचार. आणि याच्यावरच सर्व पोलीस डिपार्टमेंट काम करते किंवा कोर्ट असेल, न्यायालय असेल. एवढी मोठी संपत्ती ही त्याच्यावर खर्च होते. मग जर या नैतिक मूल्यांचा जर सर्वांनीच जर स्वीकार केला, आता आपण उदाहरण पाहून आलो की संत तुकारामांनी सांगितलं की परावी या नारी माऊली समान. जर हे तत्व सर्वांनी जर अंगीकारलं तर व्यभिचार, बलात्कार, आता पाठीमागे प्रियंका रेड्डी हत्याकांड झालं, त्याही अगोदर निर्भया कांड झालं. जर असे जर हे घडत असतील तर विज्ञानाची किती प्रगती झाली म्हणजे हे थांबणार? तर विज्ञान हे थांबू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला याकरिता संत विचाराकडे वळावंच लागतं. आणि म्हणून प्रत्येक कालामध्ये संत विचाराची, संतांनी सांगितलेले जे काही मूल्य असतील, नैतिक मूल्य, मानवी मूल्य,
तर याची आवश्यकता ही प्रत्येक कालामध्ये आहे. हा एक मुद्दा झाला बलात्काराचा, अर्थात जो काम आहे विकार मानवाच्या अंतःकरणात. दुसरा विकार आहे क्रोध. आता ह्या दहशतवादी जे हल्ले वगैरे होतात हे कशामुळे होतात, किंवा अंतर्गत काही छोट्या छोट्या कारणावरून आपल्याच देशामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या आजूबाजूला समाजामध्ये हिंसा घडते. आता ग्रामीण भागात तर अशाही काही घटना घडलेल्या आहेत की केवळ शेतीच्या वादावरून, छोट्या छोट्या कारणावरून हिंसा झालेली. ही कशामुळे होते? क्रोधामुळे. आणि क्रोध हा कशामुळे? अविचारामुळे, अविवेक त्याच्या मुळाशी असतो. म्हणून क्रोधामुळे हिंसा घडते. म्हणून त्यासाठी संतांनी शांती सांगितलेली. पण याचा अर्थ संत तुकाराम असं नाही सांगत की कुठे एखादे दहशतवादी ते हल्ले करत असतील तर आपण त्यांच्या समोर हात जोडून उभं राहायचं, असं नाही सांगत. संत तुकारामांची तर अहिंसा, सदानंद मोरे खूप संत तुकारामांचे अभ्यासक आहेत, त्यांनी तुकाराम दर्शन लिहिलेलं आहे, मोठं पुस्तक आहे. तर त्यामध्ये त्यांनी असाही संदर्भ दिलेला आहे की संत तुकारामांची अहिंसा ही गांधीजीची अहिंसा नव्हती, एकांगी अहिंसा नव्हती. संत तुकाराम हे असे एकीकडे असं म्हणतात की मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास, पण दुसराही त्याचा भाग असा आहे की कठीण वज्रास भेदू आम्ही, म्हणजे आम्ही मऊ आहे विष्णुदास, आम्ही मऊ आहे, पण प्रत्येक ठिकाणी मऊ नाही. जर कोणी अन्याय करत असेल तर त्याला प्रतिकार केला पाहिजे. आणि म्हणून भले तरी देव काशीची लंगोटी, नाठाळाच्या माथा देऊ काठी, म्हणजे दोन्हीही टोक त्यांनी सांगितलेले आहे अहिंसेचे. म्हणून ही खरी अहिंसा आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य दुसरा मुद्दा आहे की तो अहिंसेचा. तर त्यासाठी कितीही माणसाला क्रोध आला तर क्रोधामध्ये कुठलाही निर्णय घ्यायला नाही पाहिजे, कारण ती एक अस्थिर वृत्ती असते. आणि म्हणून त्यावेळेस शांतता बाळगायला संतांनी सांगितलं. आणि म्हणून त्याग आणि शांती योग्याची संपदा असं तुकारामांनी म्हटलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की लोभ. आता माणसाला किती लोभ असावा? संत तुकारामांनी तर असं म्हटलेलं आहे की तृष्णा ही संपली पाहिजे कधीतरी. आणि आता सर्वात मोठा विकासाच्या, भारताच्या विकासामध्ये अडथळा आपण ज्याला म्हणतो तो आहे भ्रष्टाचार. हा भ्रष्टाचार कशामुळे होतो? तर त्याच्या मुळाशी आहे लोभ. आणि म्हणून हा लोभ सुद्धा, ही वासना सुद्धा संपली पाहिजे. अशा प्रकारे संतांचं जे संतांनी सांगितलेलं जे तत्व आहे काम, क्रोध, लोभ हे संपवण्यासाठी, तर ते आजच्याही या वेळेला खूप प्रासंगिक आहे. अनेक प्रकारचे मुद्दे आहेत, पण आता 7 वाजले, त्यामुळे आता मी इथेच थांबतो. धन्यवाद. हा सर, एक मिनिट. हॅलो, हा मी सिद्धार्थ खरात बोलतो, वाळके सर. हा सर. हा सर. हा, तुमचं ऐकलंय, मी गावी आलेलो आहे. गावी आम्ही 10-15 लोक तुमचं लेक्चर ऐकतो आहे. आणि हा वारकरी संप्रदाय आणि भक्ती चळवळ या संदर्भात तुम्ही अतिशय चांगला अभ्यासपूर्ण जे काही लेक्चर दिलेलं आहे आज, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. एक चांगलं व्याख्यान मी बऱ्याच दिवसानंतर ऐकलं. माझी अपेक्षा थोडीशी ही आहे की परवाला 21 तारखेला मी जुहू हॉटेलला एका वारकरी परिषदेच्या कार्यक्रमाला होतो. सदानंद मोरे त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये होते. आणि 22कर जज आहेत, ते न्यायमूर्ती आहेत. हा, 22कर करेक्ट, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रोग्राम झाला होता. हा, आणि या कार्यक्रमासाठी सगळ्या तुमच्या फळातली सगळी माणसं त्या ठिकाणी हजर होती. म्हणजे कबीर महाराज होते, चैतन्य महाराज होते, आणखी बरीच, आता मला नावं त्यांचे सांगता येणार नाही, पण
विशेषतः वेदांत वगैरे या संदर्भात ज्यांनी अभ्यास केलेला आहे ती सुद्धा माहिती माणसं होती. आणि मी गेलो तेव्हा बरं. सुदैवानं त्या ठिकाणी चर्चा चालल्या होत्या की भक्ती हा. परंपरेमध्ये आणि वारकरी परंपरेमध्ये जे काही आताची जी आव्हानं निर्माण झाली आहेत ती हम्म. भक्ती परंपरेला सोडून वारकरी संप्रदायाला सोडून निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ विनोदी कीर्तनं, हा. हा यामुळे खूप लोक हा, मला त्या बरोबर. ठिकाणी विनोदवीर जे कीर्तनासाठीचे निर्माण झालेत ना त्या बैठकीमध्ये मला सगळ्यांनीच वाटतं ते त्याबद्दल पेपरमध्ये कुठेतरी वाचलं पण मी, ती न्यूज आलेली होती. याच्यावर हो. काहीतरी एक नियंत्रण असायला हवं. हा सांगतो ना मी, त्यावर हा, सगळ्यांनी बोला. चिंता व्यक्त केलेली आहे. तसंच हा हो. संप्रदाय लोकांच्या आकांक्षा पूर्ण करत नाही याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. याशिवाय बरोबर आहे. अभ्यासाला ही मंडळी थारा देत नाही, म्हणजे अभ्यास सोडून पारंपरिक विषयावरतीच हा. ती अडून बसलेली आहेत. याच्यावरती सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चर्चा झालेली आहे. समाजामध्ये जे प्रसिद्ध लोक आहेत ते अभ्यास पूर्ण नाही. हा, महिलांना कीर्तनामध्ये प्रवेश द्यावा की किंवा कसे अजून याबद्दलही एकमत झालं नाही. फार वाईट गोष्ट आहे. बरोबर आहे. हो, मग ते बरोबर. महिला जनाईच्या बरोबर. ठिकाणी जाऊन थांबल्यात, पुढे जनाई नंतर सगळं थांबलेलं आहे वारकरी संप्रदायामध्ये. नाही, आणि असायलाच पाहिजे ना. आता जनाबाई प्रतिनिधित्व करतच होत्या. नाही, ह्या सगळ्या विषयावर चर्चा झाली आणि सुदैवानं मला तिथे या वारकरी परिषदेचा एक मी संस्थापक जे संस्थापना होण्यापासून मी त्याचा साक्षीदार आहे. बर. जे गुट्टे आहेत किंवा सदानंद मोरे आहेत किंवा विठ्ठल पाटील आहेत, या सगळ्यांनी जी परिषद स्थापन केली ती करण्यापूर्वी त्यांची माझ्याशी चांगली चर्चा झालेली आहे. आणि मी त्यामध्ये एक पार्ट अँड पार्सल आहे. 11/11/2011 ला ही परिषद स्थापन झाली होती. बरोबर आहे. आणि त्यांचा हेतू हाच होता की वारकरी संप्रदायानं नव्या रूपामध्ये एक चळवळ उभी करावी. मी त्या दिवशी बोलताना, त्या दिवशी मला बोलायला लावलं तेव्हा मी त्या ठिकाणी हेच बोललो, ज्याचं सगळ्यांनी ऍप्रिसिएशन केलं. त्यांना मी सांगितलं की जे तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ज्ञानदेवांचा जो कालखंड आहे किंवा बसवेश्वरांचा जो विषय आहे किंवा नागपंथीयांचा आहे किंवा रिद्धपूरचे जे काही ही जी यांची रिद्धपूरची महानुभव पंथांची जी चळवळ आहे, नागांची चळवळ आहे, या सगळ्या चळवळी प्रस्थापितांनी केलेल्या अन्यायाच्या विरुद्ध केलेलं बंड होतं ते. बरोबर आहे. बरोबर आहे. आपण हिंदू राज्य म्हणतो. हिंदूंचं जे काही देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं ते अत्यंत हिंदूंना घातक असलेलं राज्य होतं. जाती व्यवस्थेचा कर्मठपणा हा त्या काळामध्ये झालेला होता. हेमाद्री पंडितांनी वगैरे चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये जवळपास 2000 व्रतवैकल्य. हा, आणि त्यांनी तिथे उदो फक्त ब्राह्मणांचाच केलेला आहे. वर्णव्यवस्था अत्यंत मजबूत आणि कर्मठ करण्याचं काम या हिंदवी राज्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे ते राज्य सुद्धा उखडून फेकून दिलं लोकांनी, केवळ त्याला जनाधार मिळालेला नाही. बरोबर आहे. त्यावेळेस तर ब्राह्मणांना पळीनं तूप वाढायचं का चमच्यानं वाढायचं याच्यावर ग्रंथ आहेत ब्राह्मणांना. हो, बरोबर. असं हिंदवी राज्य आपल्याला काय करायचंय, कळलं ना. आणि म्हणून याच्या सगळ्याच्या विरुद्धामध्ये जो काही कट्टरपणा कर्मठपणा जो आला होता त्याला छेद देण्यासाठी ही बसवेश्वरांची चळवळ आली, ही चक्रधरांची चळवळ आली, नागपंथीयांची चळवळ आली, अनेक पंथारी त्याच्यामध्ये आंदोलनच आहे. मी तेच म्हणतोय की त्याच्यानंतर मग वारकऱ्यांची ज्ञानदेवांची सुद्धा चळवळ आली. ज्ञानदेवानी ह्याचा जो काही आहे हे बंड आहे. माझं काय म्हणणं आहे, हे बंड आहे. पण ज्ञानदेवानी त्या काळाची मर्यादा होती. हो, आणि बंड हे मर्यादा होती, त्यामुळे ते जास्त पुढे जाऊ शकले नाही. एक स्थलकालाची बंड हे बरोबर आहे. बंड हे एका व्यवस्थेच्या विरुद्ध असतं. बरोबर आहे. जे जाचक असतं, जिथे स्त्रियांना नाकारलं होतं, बाकीच्यांना एक वर्ग सोडून बाकीच्या सगळ्यांचा त्यांनी मुर्दा फाडला होता. इन शॉर्ट सांगायचं म्हणजे सगळं या सगळ्यांनी नाकारलं होतं. याच्या विरुद्ध हे बंड होतं. ज्ञानदेवानी काय केलं, संस्कृतचं जे काही
हे आहे हो. गीतेचा अर्थ. नुसतं ज्ञान होतं. कारण लोकांच्या हो, ते मनावर मराठी गीता भाषेत. लोकांच्या मनात गीता होती. त्या गीतेला त्यांनी सोप्या भाषेमध्ये लोकांच्या शब्दात सांगितलं. बरोबर आहे. बरोबर. आणि त्यांनी एक फाउंडेशन निर्माण केलेलं आहे. कशाचं? एक या सगळ्या कर्मठ याच्या विरुद्ध उभं करण्यासाठी एक त्यांनी तत्वची त्याला एक परंपरा दिली. विठ्ठल नावाचा जो देव आहे त्या काळातला, हो. बरोबर आहे, त्याचं महात्म्य वाढवण्यात आलं. आणि तिथे तुम्ही जे सांगितलं तसं या सगळ्यांची ईश्वर आणि माणूस हा एकच आहे अशा प्रकारची भूमिका मांडली. बरोबर आहे. हो. संतांचं त्यांना खूप हे मिळाल्या. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, गोरा कुंभार, सावतामाळी ही टीम होती. बरोबर. बरोबर. त्यानंतर मग बाकीचे आपले नंतर संत एकनाथ पुढे नंतर आले. संत एकनाथ नंतर आले. इव्हन हो. कबीर वगैरे ही सगळी मंडळी याच्याशी कधी एकरूप झाली कळलं नाही. बरोबर आहे. हा. आणि शेवट तुकाराम महाराज आले. बरोबर आहे. हो. हे सर्वसाधारण 12व्या शतक कळस. ते 16व्या शतक 400 वर्षाचा हा विषय आहे. यातून मी तिथे सांगितलंय, मी जे बोलतोय ते त्या ठिकाणी सांगितलेलं हे बोलतोय मी. हे आंदोलन जे आहे, या आंदोलनामधून एक महाराष्ट्राचा धर्म तयार झाला, संतांनी निर्माण केला. यांनी अध्यात्मामध्ये लोकशाही आणली आणि एक प्रकारचा जो कडवटपणा होता, कटुता होती, त्यांनी घालून एक वातावरण आहे ते चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. आणि त्या काळाला अनुसरून बरंचसं कमी करण्याचा प्रयत्न केला ना. आणि त्यातून काय झालं, संतांचा एक धर्म आला, ज्याला आपण संतांचा धर्म निर्माण झाला, त्याला महाराष्ट्र धर्म म्हणू आपण, एकनाथांनी म्हणल्याप्रमाणे. बरोबर आहे. तो महाराष्ट्र धर्म, शिवाजी इज नथिंग बट अ प्रॉडक्ट ऑफ दॅट महाराष्ट्र धर्म. कळलं? शिवाजी महाराजांनी हा धर्म स्वीकारलेला आहे. बरोबर. शिवाजी महाराज हे त्या महाराष्ट्र धर्माचा प्रॉडक्ट आहे. शिवाजी महाराजांना जे स्वराज्य निर्माण करायचं होतं, तर त्याची पार्श्वभूमी संतांनी निर्माण केली होती. पार्श्वभूमी नव्हे, त्यांनी धर्मच दिलेला आहे, लक्षात घ्या. दुसरं, शिवाजी राजांनी जे राज्य कारभार केला ना, त्याच्यामध्ये त्यांनी हा भाव ठेवलेला आहे. आणि जोपर्यंत संतांनी, शिवाजी राजांनी जो महाराष्ट्र धर्माचा भाव ठेवला, तोपर्यंत महाराष्ट्राच्या पताका अटकेपार लागल्या. जेव्हा त्यांनी हा भाव विसरला आणि पुन्हा हे तुमच्या या वारकरी संप्रदायामध्ये हे जे काही त्याला काय म्हणतो वेदांतवाले जे काही फडकरी घुसले आणि त्यांनी ही अख्खी चळवळ करप्ट केलेली आहे. लक्षात घ्या. बरोबर आहे. आजही शिवाजी महाराज, संत तुकाराम आणि संतांच्या बद्दल कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. महात्मा फुलेंनी त्यांना ऍक्सेप्ट केलेलं आहे, शाहू महाराजांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे, महादेव गोविंद रानडेने ऍक्सेप्ट केलंय, पुरोगामी म्हणणाऱ्या सगळ्यांनी त्यांना ऍक्सेप्ट केलेलं आहे. कळलं? इव्हन बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ते ऍक्सेप्ट बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संतांचं महत्व नाकारलेलं नाहीये. बरोबर आहे. त्यांनी चोखा मेळा आणि कबीरांना त्यांचे काही ग्रंथ अर्पण केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या त्या नियतकालिकाला सुद्धा संत तुकारामांचे वचन असायचे. हो ना. आता जो नियतकालिकामध्ये जे नाठाळ्याच्या माती हानुकाठी, बरोबर आहे, हा त्यांचाच विषय होता. बरोबर आहे. तुकारामांचा जे विषय आहे ना, सोन्याचे हंडी गुळ केला, शूद्रे रांधियेला स्वाद एक. बरोबर आहे ना. राईट. हे सगळं तुकाराम आणि संतांचं जे विषय आहे ते सगळं ऍक्सेप्टन्स आहे. आता प्रश्न असा आहे, संतांचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण करून टाकलेलं आहे. कसं सांगतो? बंधुभाव, मानवमुक्ती, करुणा, दयाभाव, स्वातंत्र्य, बंधुभाव, सगळं वैश्विक, हे सगळं ते घटनेमध्ये आलेलं आहे. आता आपला मुद्दा असा आहे की घटना आली म्हणून संतांचं कार्य थांबलं का? संतांचं महत्व संपलं का? बरोबर आहे. मी त्या दिवशी जे बोलतोय, हे जे बोललो तिथं बोललेलो आहे. मी हे तुमच्याशी बोलतोय, मी तिथंच बोललेलो आहे. आणि त्या परिषदेमध्ये मी हे सांगितलेलं आहे की बदललेल्या परिस्थितीमध्ये, परिप्रेक्षामध्ये जे संतांनी जे संतांचं जे आंदोलन आहे, ते आंदोलनच अद्याप सुरू झालेलं नाही. कळलं?
संतांचं या बदललेल्या परिस्थितीमध्ये आंदोलन सुरू झालेलं नाही. आणि जेव्हा संत खऱ्या अर्थानं आंदोलन सुरू करतील तेव्हा महाराष्ट्र हा वेगळा महाराष्ट्र दिसेल. बरोबर आहे. आता काय आंदोलन आहे ते? हे जसं एकनाथाने सांगितले की ज्ञानेश्वराला जी मुळी लागली, बरोबर आहे ना? हो. मुळी लागली. मुळी कशाची लागली? ह्या वेदांत आणि बाकीची त्याच्यामध्ये जो जातीवाद आहे संत चळवळीमध्ये त्याची मुळी लागलेली आहे, बर का? आणि महाराष्ट्राच्या घराघरात, कोपऱ्या कोपऱ्यात, म्हणजे गावागावामध्ये, घराघरामध्ये संत चळवळ गेली, परंतु त्याला कधी कर्मठपणा आलाय हे कोणाला कळलंच नाही. दुसरं संतांना एम्पावरच केलेलं नाहीये, कारण कायदा त्यांच्याकडे नव्हता. रात्रभर संत बरोबर प्रवचन द्यायचे, कीर्तन सांगायचे, आणि सकाळी जेव्हा मुहूर्त पाहण्याचं काम पडायचं तेव्हा कोण पाहायचा? तेव्हा ब्राह्मण बघायचा. संतांना इथंच हातबल केलेलं आहे, समजलं? आणि म्हणून ही चळवळ शुद्ध, सात्विक आणि अत्यंत मानवी कल्याणाची चळवळ आहे, लक्षात घ्या. घटना बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि संत चळवळ ह्या समांतर चळवळी नसून एकमेकांना पूरक असलेल्या चळवळी आहेत. हे संतांनी जेवढ्या लवकर श्यामसुंदर महाराज सोन्नर त्यांनी हे जे ते माझे मित्र आहेत. समता, बंधुत्व मित्र आणि आहेत. स्वातंत्र्य आहे, तर हे माझे मित्र संतांच्या आहेत. अभंगात श्याम माझे मित्र आहे. हो. त्यांनी हे दाखवून संत दिलं जेव्हा होतं. नाही मी त्या दिवशी बोललो, हे मी तुमच्याशी बोलत नाही, मी तिथे हो. जे बोललो ते मी सांगतोय. मी त्यांना हे सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना मोबाईल बंद विलायतेमधून- पडू शकतो का? चार्जिंग नाही, ते थोडी संपलेली वाढवा. आता. हा, नाही, जोपर्यंत चालेल तेवढं चालू द्या. हा, कारण चालेल तोपर्यंत चालू द्या. कारण मी त्यांना हे सांगितलं की संत बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा विलायतेवरून शिकून आल्यानंतर त्यांच्या अनुयायांना एक प्रकारचा उभं करायचं होतं. त्यांच्या समोर दोन प्रश्न होते मार्ग: संतांच्या चळवळीच्या मार्गाने जाऊ का स्वाभिमान आणि अधिकाराची लढाई लढू? बरोबर आहे. त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की स्वाभिमानाची आणि अधिकाराची लढाई लढण्यासाठी संत चळवळ आपल्याला कदाचित मदत करेल असं त्यांना वाटलं नाही. लक्षात आलं का? आणि म्हणून त्यांनी मग शिक्षणावर, स्वाभिमानावर ह्याच्यावर भर दिलाय. माझा मुद्दा असा आहे आता इथं पुढे, बर का, त्यांना मी हे जे बोलतो तिथंच बोललेलो होतो. संतांची निरपेक्ष चळवळ उभी करावी लागेल आणि महाराष्ट्रातली संतांची चळवळ, कारण महाराष्ट्राचं नाव आजही महाराष्ट्र म्हणजे कर्नाटक नाही, महाराष्ट्र म्हणजे उत्तराखंड नाही, आंध्रा नाही, तामिळ नाही, गुजरात नाही, बिहार नाही, महाराष्ट्र आहे. याचं कारण महाराष्ट्रामध्ये संत आणि थोर पुरुष आहेत. लक्षात आलं का? ही परंपरा जर निर्माण करायची असेल, क्रांती सुरुवात झाली महाराष्ट्रातच का झाली? हो, ते जर करायचं असेल ती वाळके सर, महाराष्ट्रातच का सुरू झाली? तर त्याची पार्श्वभूमी संत चळवळ आहे. मी तेच म्हणतो ना तुम्हाला. ते जर तुम्हाला करायचं असेल याच्या पुढे संतांना एम्पॉवर करा, ब्राह्मण आणि वेदांतवाल्यांना डाऊनग्रेड करा, जे संस्कृत सांगतील त्यांना बंद करा, बर का. आणि जी चळवळ आहे साधी, तुकाराम शिकलेले नाहीत, एकनाथ शिकलेले नाही, ज्ञानदेव त्यांचं ते फक्त सोडून द्या, ज्ञानदेव महाराज, पण नामदेव, चोखामेळा, सावता माळी कोणीही शिकलेले नाहीत, बरोबर आहे. आणि त्यांनी सामान्याची भाषा बोलली. आणि लक्षात घ्या, हे आंदोलन होतं, आंदोलन. आणि आंदोलन हे इस्टॅब्लिश लोक करू शकत नाही. ज्याच्या डोक्यामध्ये अंगार आहे, ज्याला बदलायची इच्छा असते, तो आंदोलन करतो. सुदैवानं दुर्दैवानं महाराष्ट्रातले संत इस्टॅब्लिश झालेले फळं तयार करून बसले आहेत आणि इस्टॅब्लिश माणूस आंदोलन करत नाही. हा प्रॉब्लेम आहे, हे आव्हान आहे. चल, ऑल द बेस्ट. नाही, हे बरोबर आहे सर. हा सर, हा खरंच सर, फार अतिशय कन्क्लुजन झालं आणि फार छान प्रकारे तुम्ही याचं विश्लेषण केलं. थँक्यू सर, थँक्यू. नाही, माझं तर स्वप्न आहे हो तुरुले सर, माझं स्वप्न आहे. आणि आपल्याला वारकरी चळवळ जी आहे ना ती मांडता येत नाही, ना कुठल्या व्यक्तीला मांडता येत नाही. एक तर त्यांचा अभ्यास नसतो आणि त्या विषयावर त्यांचं कन्व्हिन्सिंग नसते आणि त्याला मांडता येत नाही, बरोबर आहे. कारण हे बोलण्याचं मी तिथे बोललोय बरं का, हे सगळं
आणि जेव्हा मी बोललो नाही, तेव्हा छान सर, एकदम छान आहे. हा मी तिथे जेव्हा बोललो या वारकरी परिषदेमध्ये, तेव्हा त्यांनी बाकीचं सगळे सोडले आणि हा, मला हा. तिथे सत्कार करत बसले माझा. नाही, हे खरंच आहे सर, कारण आणि हे सत्कार करण्या लायकच होतं सर. नाही, महाराष्ट्राची अगदी खरं जर आहे. घडी तुम्हाला कारण नाही कर्मठपणा त्याला आलाय सर. नाही त्यांनी अख्खा हॅलो, आता हा. इथे आज जे दोन्ही म्हणजे वाळके सर आणि सिद्धार्थ साहेब यांनी जे आज काही म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाबद्दलची जी मांडणी आणि त्या विचारधारेची जी मांडणी केली, त्याच्याबद्दल खरोखरच खूप छान वाटलं. आणि अशा प्रकारे मला खूप असं छान, वाटतं की खूप आपला जो श्रोता वर्ग आहे, त्या अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत हे पोहोचावं आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची पुन्हा एकदा उभारणी या राज्यामध्ये व्हावी, असं एक आपण आता अपेक्षा करूया. सर. हा संत वारकरी आणि ह्या चळवळीतली जी लोक आहेत ना, त्यांना एम्पॉवर करा. आपले जे आता वाळके सर आहेत ना, त्यांना एम्पॉवर करा. हो. आणि आपली बघा, आपण परिवर्तनाचे सारथी आहोत, लक्षात आलं का? म्हणजे जो काय, आणि प्रत्येक बरोबर आहे, काळामध्ये बरोबर प्रत्येक आहे. पिढीनं बदललं पाहिजे, परिवर्तन घडून आणलं पाहिजे. आणि परिवर्तनाशिवाय तुम्ही इस्टॅब्लिश जर क्लास चालू लागला तर त्याला खरंच काही आहे अर्थ सर, नाहीये. खरं आहे. बरोबर आहे? आलं का लक्षात? इथून पुढे माझी स्वतःची इतकी नाही, म्हणजे या बाबतीत धारणा आहे yes, sir, की yes. हा पंथ सुधारल्याशिवाय बरोबर महाराष्ट्र sir. सुधरत नाही. कारण जे बहुसंख्य लोकसंख्या आहे ना, ती या सो कॉल्ड ह्याच्यामध्ये अडकून गेली आहे आणि ते त्याच्यातून बाहेरच पडत नाही. हा. त्यांचं प्रबोधन करण्यासाठी एक मोठी चळवळ उभी हे करायला खरंच आहे. लागेल. मी आताच आमच्या काही सहकार्यांना आता इथं बोललो की जे काही या क्षेत्रातले पुरोगामी आणि प्रागतिक स्वरूपाचे जे काही खरंच. महाराज मंडळी आहे, हो. त्यांना घेऊन तुम्ही सप्ताह करा, बरं का? सप्ताह घ्या, त्याला आपण सपोर्ट करू. कारण संतांची चळवळ समजणं, बरं का, आणि त्याला पुरोगामी चळवळीशी हा. बांधणं हे सोपं काम नाहीये. लक्षात आलं का? हा उत्कर्षता कार्यक्रम असेल, महाविद्यालयाचा नाही, बरं का? हॅलो, उत्कर्ष फाउंडेशनचा हा मोठा व्यापक कार्यक्रम असायला पाहिजे. आणि उत्कर्षमध्ये शिकणाऱ्या एका महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे तुमचे प्रत्येक शिक्षक जो आहे ना, तो त्यातला ब्रँड अँबॅसेडर व्हायला पाहिजे आणि त्याच्या क्षेत्रात त्यांनी पारंगत होऊन परिवर्तनाचं काम करायला पाहिजे. या निमित्तानं उद्या इंग्रजी शिकवणारे जे सर असतील किंवा भौतिकशास्त्र, फिजिक्स किंवा हे शिकवणारे सर असतील, त्यांनी सुद्धा नवनवे विषय घेऊन आणि आपलेच जी फॅकल्टी आहे ती मजबूत करा, कन्व्हिन्सिंग पॉवर ठेवा, कम्युनिकेटिंग स्किल वापरा आणि समाजात मिक्सअप करा आणि अशा प्रकारचं आपलं महाविद्यालय आणि उत्कर्षचं काम चालू द्यावं अशी अपेक्षा आहे माझी. थँक्यू. हो सर, यस सर, तुमच्या अपेक्षेला आम्ही प्रत्योतंत काय उतरण्याचा प्रयत्न करू आणि आजचे विचार तुमचे आम्हाला अधिक समजले हे मात्र योग्य. फार छान झालं. चला, ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू ऑल. चला.